नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी बातमी. भाजपला इंदापूरमध्ये बसतोय सर्वात मोठा धक्का. हा मोठा नेता घेणार हाती तुतारी. मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये स्पर्धा दिसून येत आहेत. विद्यमान आमदारालाच तिकीट देण्याचा नियम महायुतीने ठरवला असल्याने इतर पक्षाच्या नेत्यांनी वेगळा पर्याय पाहण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपचे मोठे नेते समरजित सिंग गाडगे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी देखील असा निर्णय घेणार असल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? हर्षवर्धन पाटील भाजप सोडून भाजपला सोडचिठ्ठी देतील का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.